इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती भागातील लालनगर परिसर सध्या कचऱ्याच्या साम्राज्यात अडकलाय। येथील नागरिकांचं आरोग्य गंभीर धोक्यात आलंय। सर्वत्र पसरलेल्या अस्वच्छतेमुळे संतप्त झालेल्या महिला नागरिकांनी आम्ही माणसं आहोत, जनावर नाही अशा तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करत महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। लालनगर परिसरातील गल्लीबोळांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत। परिसरातील प्रवेश करता दुर्गंधीचं साम्राज्य नागरिकांचं स्वागत करत असल्याचं चित्र आहे। हजारो नागरिक वास्तव्यास असलेल्या या भागातील स्वच्छता आणि आरोग्याच्या मूलभूत प्रश्नांकडे महापालिकेनं अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। महिला नागरिकांनी सांगितलं की घराबाहेर पडताना नाक दाबून जावं लागतं। लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतोय। डासांचं प्रमाण वाढल्यानं साथीच्या आजारांची भीती निर्माण झाली। कर भरणी, मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। यावेळी नागरिकांनी लोकप्रतिनिधींवरही अप्रत्यक्ष टीका केली। एसीच्या गार आणि स्वच्छ हवेत राहणाऱ्यांना आमच्या समस्या दिसत नाहीत, मात्र सामान्य नागरिकांच्या नशिबी घाणेरडा वास आणि प्रदूषित हवा चालली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली। शेजारील काही कॉलनीमधून कचरा आणून लालनगर परिसरात टाकला जातोय। सुशिक्षित असल्याचा दावा करणारे नागरिक सार्वजनिक स्वच्छतेबाबत मात्र बेजबाबदारपणे वागतायत। नियमित कचरा संकलन, स्वच्छता मोहीम, फॉगिंग आणि आरोग्यविषयक उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी सामान्य करदात्यांकडून होते। शहराच्या मध्यभागी असलेल्या लालनगरची अवस्था महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरते। नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी प्रशासन जागा होणार काही पाहावं लागेल। आम्ही तर लालनगरात राहतोय, काय रोज घंटा गाडी त्या तरी पण इथं कचरा एवढा आणून टाकतात। काय आम्ही इथं राहणार माणसं आहे, काय आम्हाला घाण वास ते सगळे सहन करावं लागतोय। तर याच्यावर आहे की नाही काय तर उपाय निर्णय घ्यावा आणि येऊन इथं बघावं का आम्ही इथं राहतोय। कचरा आपला नाही आणि इथलं लालनगरातला कचरा नाही, लालनगरात घंटा गाडी फिरत्या सगळ्या नाही या पाण्यातलं घाण आणून इथं टाकतात। त्यांनी सुशिक्त असून काय फायदा? त्यांनी आम्ही सुशिक्त झालाय आणि त्यांनी ऐक नाही बिनसुशिक्त गावंढळ झाल्यात। काय त्याच्यावर काय तर उपयोग करायला पाहिजे। सरळ शब्दात इथं आम्ही राहतोय म्हणजे ऐक नाही आम्हाला ढास ते सगळं चावत्यात का। उन्हाळा होता म्हणून हे सण केलं। पावसाळ्यामध्ये इथं डमक साठते, पाणी घाण येते, लहान मुलं बाळा आहेत, कचरा साठतोय। आम्ही नागरिकच आहे शेवटी इथलं, आम्ही माणसंच आहे, जनावर नाही। इथं स्वच्छता ठेवा। बोललो एवढं। इथं आम्ही समोरच राहायला आहे, उंदरे येतात, वास येतोय, अहो बुशे येतात बघा आम्हाला। आम्ही दारं लावून घ्यायला लागले, एवढा घाण वास यायला लागलाय। तुम्ही जरा येऊन चौकशी करा, बघा तुम्ही स्वतः बघितल्याशिवाय काही कळणार नाही। आम्ही फक्त घरी सांगतोय, बसतोय आणि जागाला येऊन राहावा म्हणजे कळतंय म्हणा। आता इथं पटाटा आम्ही सुद्धा पडायला लागले रस्त्यावर। रस्ता सुद्धा चांगला नाही व्यवस्थित, जायचं कुठं झालंय। बोला की आता इथं सगळं घाण दुर्द असं झालंय बघा, घाण बसू वाटना। आम्हाला जेवताना उलट्या यायला लागल्यात, आता काय करायचं सांगा? समोरच आम्ही आहे, रोडलाच आहे रस्त्यावर। बघा आमची गटर इथं तुमत्या गटरातनं सगळी उंदरं आत यायल्यात आमच्या घरात। रात्रभर आम्हाला झोप सुधूक नाही, आम्हाला जेवण सुधूक जात नाही, वास आहे। रस्त्यावरनं बारकी मुलं पडत्यात, सगळं घसरून पाऊस पडला तर एवढं राड व्हायला लागले। रस्ता पण आमचा चांगला करायला पाहिजे। ज्या त्या टायमाला तुम्ही येताय त्यावेळेला आम्ही पण तुम्हाला सहकार्य करतोय, तुम्ही पण आता आम्हाला सहकार्य करा। खरं आहे त्याचा आहे की नाही नेलावाट लावायला पाहिजे, नाहीतर आहे की नाही आम्ही 4 दिवस वाट बघणार आणि उपोषण नगरपालिकात जाऊन येऊन उपोषणाला बसणार। नाहीतर कचरा रोडवर फेकणार काय आणि कचरा टाकायला जे ते आपली वेळ काढायला येतोय की नाही तसं आमचं काम पण करून द्यावं।